हम हमारे आंखों के सामने देख कर आए हैं। ये हिंदुस्तान बड़ा दयालु है, बड़ा मायालू है। हुजूर चलिए। या सुलतानाने पक्क केलं की या भारत देशात यायचं म्हणजे यायचंच, पण नुसतं यायचं नाही, एक नाही दोन नाही, अरे हजारो घोड्यांच्या टापांचा आवाज आता या भारत देशामध्ये खळखळू लागला, धावपळ करू लागला। कुणीतरी यावा, आमच्या माय माऊलीच्या पदरावर हात टाकावा। अरे प्रतिकार करत असताना कुणीतरी हर हर महादेव म्हणायचं, तर कुणीतरी हर रामप्रभूचं नाव घ्यायचं, कुणीतरी धावत धावत यावं आमच्या भगव्या झेंड्याच्या चिंदड्या कराव्यात, कुणीतरी धावत धावत यावं माझ्या मंदिरातील मूर्त्यांच्या ठिकऱ्या उडव्यात, कुणीतरी धावत धावत यावं माझ्या माय माऊलीच्या पादराला नुसतं फाडायचं नाही, तर आमच्या माय माऊलीला उचलावं, घोड्यावर पालथं टाकावं आणि स्वतःच्या शरीर सुखासाठी या सुलतानी सत्तेने घेऊन जावं, कुणीतरी धावत धावत यावं तर निभांड मुलांना आमच्या गुलाम बनावं। अरे गावातून एखाद्या खेड्या गावातून जर ही झाड निघून गेली ना, तर या सुलतानी सत्तेच्या फक्त टापांखाली चिरडली जायची ती म्हातारी माणसं, चुकून कुठेतरी काना कोपऱ्याला दिसायची जिवंत, पण मोडलेली तुटलेली रक्तभंबाळ झालेली फक्त आणि फक्त वयोवृद्ध माणसं। माझ्या माय माऊलीनं उठावं आणि सकाळच्या वक्ताला धुणं घ्यावं, नदी नाल्या ओढ्या वेरीच्या काठावरती धुण्याला घसरा मारण्यासाठी जावं। माझ्या माता माऊलीच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्याचा स्पर्श नदीच्या नाल्याच्या ओढ्याच्या विहिरीच्या काठावरच्या दगडांना व्हायचा। अरे भर दुपारी जर पाहिलं ना, तर असं वाटायचं की आमचा भारत देश अगदी सोन्याचाच आहे का काय, एवढं ऐश्वर्य संपन्न आमचा भारत देश होता। पण आमचा भारत देशाला या सोन्यासारख्या भविष्यामध्ये कोणत्या तरी कोल्ह्या कुत्र्याची सुलतानाची नजर लागणार आहे। कोणालाही अगदी कितीही भविष्य सांगणारा असला तरी त्याला समजत नव्हतं की भविष्यात होणार आहे काय। कोणीतरी इराण मधून आलं, कोणीतरी अफगाणिस्तान मधून आले, हे सुलतान आले, गावागावात वाडी वस्तीवर तांडेवर फिरू लागले आणि भारत देशाची चांगली तपासणी करू लागले बरं का। कुणीतरी सैतानानं यावं, दारात जावं, कुछ पानी मिलेगा, बस थोड़ी सी प्यास लगी है, कुछ पानी मिलेगा तो अच्छा होगा। माझ्या माय माऊलीनं घरात जावं, रांजणातलं पाणी गाडग्यात घ्यावं, गाडग्यातलं पाणी ओंजळीत यांच्या टाकावं। पण मराठीमध्ये आपल्याकडे मन आहे, बामणाला दिली वसरी आणि हळूहळू पाय पसरी, है ना। हा तसंच केलं यांनी, पाण्याचा घोट आधी दिला, थोड़ी सी भूख भी लगी है, कुछ खाने के लिए मिलेगा। आमची भारतीय संस्कृती छान हो, आमचा हिंदू धर्म गोड। अतिथी देवो भव, अतिथी मग शत्रू असला, गद्दार असला, आम्हाला मारायला आला असला तरी दारात आलाय, तुकडा मागतोय ना, मग आम्ही त्याला 2 घास देणार म्हणजे देणार। ही आमची भारतीय संस्कृती, आमची हिंदू संस्कृती। माझ्या माय माऊलीने जावं, टोपल्यातलं काय असल नसल ते घ्यावं, नसल तर अतिथीला सांगावं थोडं थांबा, वाईस 2 घास बनवते, चुलीला आग लावावी, अरे चुलीवरती गरम गरम भाकरी करावी आणि या सुलतानांच्या हातामध्ये अतिथी म्हणून टाकावी। पण हे सुलतान फिरत राहिले देशामध्ये, तपासत राहिले देशाला, आणि परत हे यांच्या देशात निघून गेले आणि यांच्या तख्तावर बसलेल्या बादशाच्या समोर गेले। बादशाच्या समोर गेल्याबरोबर ते बादशाला सांगू लागले त्यांच्या हुजूर ये हिंदुस्तान बड़ा प्यारा है, हुजूर बड़ा अच्छा है, बड़ा दयालु है, बड़ा मायालु है। हुजूर हम तो कहते हैं क्यों ना आपने जैसा कहा वैसा ही किया जाए। हुजूर हमें तो ऐसा लगता है कि हुजूर इस हिंदुस्तान में आप सल्तनत चला सकते हैं। हाँ हुजूर हम हमारे आंखों के सामने देख कर आए हैं। ये हिंदुस्तान बड़ा दयालु है, बड़ा मायालू है। हुजूर चलिए। या सुलतानाने पक्क केलं की या भारत देशात यायचं म्हणजे यायचंच, पण नुसतं यायचं नाही, एक नाही दोन नाही, अरे हजारो घोड्यांच्या टापांचा आवाज आता या भारत देशामध्ये खळखळू लागला, धावपळ करू लागला। कुणीतरी यावा, आमच्या माय माऊलीच्या पदरावर हात टाकावा। अरे प्रतिकार करत असताना कुणीतरी हर हर महादेव म्हणायचं, तर कुणीतरी हर रामप्रभू
प्रभूचं नाव घ्यायचं. कुणीतरी धावत धावत यावं आमच्या भगव्या झेंड्याच्या चिंदड्या चिंदड्या कराव्यात. कुणीतरी धावत धावत यावं माझ्या मंदिरातील मूर्त्यांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडव्यात. कुणीतरी धावत धावत यावं माझ्या माय माऊलींच्या पात्राला नुसतं फाडायचं नाही तर आमच्या माय माऊलीला उचलावं, घोड्यावर पालतं टाकावं आणि स्वतःच्या शरीर सुखासाठी या सुलतानी सत्तेनं घेऊन जावं. कुणीतरी धावत धावत यावं तर निभांड मुलांना आमच्या गुलाम बनावं. अरे गावातून एखाद्या खेड्या गावातून जर ही धोळझाड निघून गेली ना तर या सुलतानी सत्तेच्या फक्त टापांखाली चिरडली जायची ती म्हातारी माणसं चुकून कुठेतरी काना कोपऱ्याला दिसायची जिवंत, पण मोडलेली तुटलेली रक्तफंबाळ झालेली फक्त आणि फक्त वयोवृद्ध माणसं. या सुलतानी सत्तेला थांबवणारा कोणी नव्हता. या सुलतानी सत्तेला आपल्या ताब्यात आणणारा कोणी नव्हतं. यांना प्रतिकार करणारा कोणी नव्हता. अरे आमच्या हिंदूंचे लग्न जर चालू असले ना तर भर लग्नामध्ये एक सुलतानानं धावावा. आई बापाच्या डोळ्या देखत आणि होणाऱ्या नवरदेवाच्या डोळ्या देखत या सुलतानी सत्यानं सरळ सरळ त्या नवरीला उचलावा आणि आपल्या घोड्यावर पालतं टाकावा आणि घेऊन जावा. पण कोणाची माय आली नव्हती. या लग्नामधून सरळ सरळ उचलत असलेल्या या सुलतानांना प्रतिकार करण्याची. अरे होणारा नवराही त्याला वाचवू शकत नव्हता का जन्म देणारे आई वडील सुद्धा त्यांना वाचवू शकत नव्हते. कारण एवढा दरारा एवढी ताकद त्यांची आली होती की आपल्या हिंदू धर्माच्या लोकांच्या पुढे त्यांचे टिकणं म्हणजे अवघड झालं होतं. पण या सुलतानी सत्तेची चाकरी करायला माणसं होती तरी नेमकं कोण 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 आपलीच माणसं. हो विचार केला तर पहिल्यापासून आपली माणसं लई चांगली. आपली माणसं आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही, पोर्तुगीज, डच, इंग्रज, मोगल, सुलतानी सत्ता या सुलतानी सत्तेची पाय चाटाया चांगली. आपली माणसं आपल्याच माणसाला कायमच्या आयुष्यातून उठवायला चांगली. आपलीच माणसं आपल्या माणसाच्या पायात पाय घालून कायमचं त्याला जमिनीवर कोसळायला चांगली. आपलीच माणसं आपल्या माणसाला कायमचं आयुष्यातून बर्बाद करायला चांगली. आपली माणसं या सुलतानी सत्तेची थुंकी उंजळी झेलायला चांगली. काय करणार, दुर्भाग्य. आपली माणसंच लई चांगली. हो लई चांगली आपली माणसं, पहिल्यापासून चांगली माणसं. आणि अशी चांगली माणसं या सुलतानी सत्तेची चाकरी करत होती. कोणीही यावा. एक जण आला तर दिल्लीच्या तख्तावर जाऊन बसला आणि दिल्लीच्या तख्तावर जाऊन बसल्याबरोबर छाती ठोकून साऱ्या हिंदुस्थानला, साऱ्या भारतवर्षाला सांगू लागला अगदी छाती ठोकून, सुनो सुनो सुनो, ये हिंदुस्तान आज से हमारा होगा गुलाम 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 गुलाम. हम करना चाहते हैं यहाँ पर राज. हाँ हम करेंगे यहाँ पर राज पर राज पर राज पर राज. और वो भी आज गुलाम बनाओ इन काफरों का हिंदुस्तानियों को. यदि किसी ने हमारे आंखों के सामने इस हिंदुस्तान का बादशाह बनने की कोशिश की तो याद रखना कुचल देंगे हम हमारे पैरों के नीचे. सीधे सीधे हम कुचल देंगे हमारे पैरों के नीचे. और देखेंगे हमारे अलावा इस हिंदुस्तान का बादशाह और कौन बनना चाहता है. कौन कुणीतरी आलं कर्नाटक मधल्या विजापूरच्या तख्तावर जाऊन बसला आणि छाती ठोकून सगळ्या भारतवर्षाला सांगू लागलं, हम चलेंगे यहाँ पर सल्तनत. हमें कहते हैं आदिलशाही. कुणीतरी धावत धावत यावं. आमचा तर छत्रपती संभाजीनगरच्या अगोदरचा औरंगाबाद आणि औरंगाबादच्या अगोदरचं खडकी. या खडकी गावाच्या पलीकडच्या अंगाला एक बुरुंज आहे, उंचचे उंच नैसर्गिक डोंगर. पण सुलतानी सत्यानं आमच्या हिंदू धर्मानं तयार केला किल्ला म्हणजे देवांचा देवगिरी, देवांचा गड देवगिरी. पराक्रम करणारा नाही पण अन्याय न सहन करणारा आणि कोणालाही तकलीफ न देणारा असा साधा सरळ एक हिंदूचा राजा राज्य करत होता. त्याचं नाव होतं राजा रामदेव राय. किल्ला देवगिरी. कधीतरी देवगिरी जाऊन बघा. जसं ह्या जन्मात आयुष्यात एकदा का होईना पण पंढरपूरला जातो ना
तसं आयुष्यात जेवढे शक्य होतील तेवढे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले डोळ्यांनी बघा म्हणजे बघाच. पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले अभिमानानं पाहत नाही महाराज. हा, आम्हाला मात्र अभिमान वाटतो बरं का त्यांचा. म्हणून तर आम्ही किल्ल्यांचं नाव आम्ही अभिमानानं आमच्या हॉटेलवर आणि दाब्यावर ठेवतो. स्वराज्य ढाबा, तोरणा ढाबा, कोंडाणा ढाबा, रायगड ढाबा, जगदंब ढाबा, त्या टेंभुर्णीच्या जवळ जय बजरंग बली ढाबा. दारूच्या बाटल्या विकल्या जातात आकाशवारा तिथं. मी एकदा त्या धाब्यावाल्याला भेटलो, त्यांना म्हणलं हे असं आतमध्ये गबाळ विकताय तुम्ही, जरा नाव तरी बदला, तुमचा धंदा चालू द्या पण नाव बदला. मावा घातला होता त्याने तोंडात गबाळबड. महाराज तुम्ही कीर्तन सांगा, तुम्हाला काय सांगायचं, चला 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 पुढे चला. एकटाच होतो ना मी. आमच्या बरोबर काही जणांना चला म्हणलं तर म्हणले महाराज कुठं कोणाच्या नादी लागतात, चला. बरं आम्ही एकटे गेलो तर लोक ऐकत नाही, आमच्या बरोबर चला म्हणलं तर लोक चालत नाही. आपल्या हिंदू धर्माच्या नावं बरबाद कसे होतील याच्या मात्राकडे चांगलं लक्ष आहे सगळ्यांचं. शिवाजी ढाबा इंदापूरच्या जवळ माऊली ढाबा झालाय, तिथेच पलीकडे लगेच त्या भिगवण फलटण वगैरे तिथे त्या भिगवणच्या जवळ तुकाराम महाराज ढाबा झालाय. अरे धाब्यावर आणि हॉटेलवर नावं टाकणाऱ्यांना जरा थोडीशी लाज वाटू द्या, थोडीशी लाज वाटत असेल तर लाज वाटू द्या. तुम्ही तुमच्या बायकाचे नावं टाका धाब्यावर आणि हॉटेलवर. खबरदार जर आमच्या छत्रपती शिवाजीराजांच्या गडकोटाचे, आमच्या देवदैवतांचे आणि आमच्या राजांचे नावं टाकले तर. कशाचे नावं कुठेही टाकायला लागले. आता ती नवीन फॅशन झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो कुठं टाकायचा माहिती? आकाश महाराज दरवाजावर. शिवाजी महाराज काय तुमच्या दरवाजाच्या समोर उभा राहिला का? तुमचा सैनिक आहे का? भालेदार आहे का? स्तोपदार आहे? शिवाजी महाराजांचा फोटो अभिमानानं टाकावा, लावावा, पण कुठं घरात असावा का दरवाजावर? तुमचा काय चोपदार आहे काय शिवाजी महाराज? अभिमान कुठं बाळगतील याचाही तपास लागत नाही महाराज कशाचा. तुम्ही तुमच्या बायकाच्या पोरांचे फोटो टाका त्या दरवाजावर. खबरदार जर एखाद्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो जर दरवाजावर टाकला तर आम्ही आमच्या देवदैवतांची, आमच्या महापुरुषांची विटंबना कुठं करतो ह्याचाच आम्हाला भान राहिलं नाही महाराज. बडी ताज्जुब की बात आहे. कधीतरी तो देवगिरी किल्ला जाऊन पहा. त्या राजा रामदेवरायाला संपवलं. मलिक अंबर नावाच्या सैतानाला दिल्लीच्या तख्तावरून आलेल्या मलिक अंबरने संपवलं. तख्तावरती आपली तख्त आपल्या ताब्यात घेतलं आणि छाती ठोकून हे सुलतानी सत्ता सांगू लागल्या, सारा अहमदनगर आमचं. कुणाचं? निजामशाहीचं. सगळं अहमदनगर आमचं. हे नगर प्रांतामध्ये सगळी त्यांची सुलतानी सत्ता निजामशाहीची. कुणीतरी धावत गेलं तिकडे गोवळकोंड्यामध्ये, तिथं सांगितलं आम्ही कुतुबशाही. बापाचा माल असल्यासारखं हे माणसं येत राहिली. आपण त्यांना बसताना दिलं कुणी? आपल्याच माणसानी. मी सांगितलं ना, आपली माणसं पहिल्यापासून चांगली. आपली माणसं आपल्या माणसाला आयुष्यातून उठवतील, पण पर प्रांतातल्या कोल्ह्या कुत्र्याला मात्र जवळ केल्याशिवाय राहणार नाही.